इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। भावांनो, खूप वर्षापासून या ठिकाणी भीक मागतोय. भिकारी झालोय हो, मी भिकारी झालोय. माझी अवस्था फार बिकट आहे हो. का झालो असेल मी भिकारी? का झालो असेल आज भीक मागायची ही वेळ माझ्यावर का आली? मी चांगल्या घरातला मुलगा होतो, पण आज दारूच्या नशेनं मला भिकारी बनवलंय हो. भिकारी बनवलंय. आज कित्येक दिवस झाले या ठिकाणी मी भीक मागतोय. मला माझ्या आई वडिलांची आठवण येते हो. माझी आई आठवते मला. ए आई मी शाळेत जातो. ए बाळा, अरे व्यवस्थित जा, शाळेमध्ये अभ्यास कर. आणि चांगल्या मुलांच्या संगतीला जायचं बाळा. व्यवस्थित अभ्यास कर बरा. हो आई, मी जाईल शाळेत, अभ्यास करेन. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची हो, खूप प्रेम करायची. माझे बाबा फार कडक स्वभावाचे, फार कडक. काय झालं? बाबांनी पाहिलं त्या सर्व मुलांच्या सोबतीनं मी वाईट व्यसनाला जातोय, त्यांच्या कानावर पडलं. बाबांनी मोठ्या आवाजात मला दम दिला. काय रे, वाईट मुलांच्या संगतीला जातो असं कळलं मला गावामध्ये. शाळा शिकायला जातोस का वाईट संगतीला जातोस? माझ्या जर कानावर वाईट काही गोष्टी आल्या तर समजून जा, घरातून हाकलून देईन. अरे शिकायला बोललो. अरे भिकेला लागाल. भिकारी व्हाल, भिकारी तुम्ही. मला समजलंय तुझे मित्र काहीतरी वेगळं करतायत, दारू पितात म्हणाला. मला समजतंय काही मित्र वाईट संगतीला लागले. मी सांगून ठेवतोय तुला, आपल्या घरात कोणीही व्यसन करत नाही. आणि तू बरोबर शाळेत जायचं. मस्ती केलं तर कानावर आलं तर ढुंगणार लात मारून गावाबाहेर काढेल तुला. सांगून ठेवतोय. माझे बाबा फार कडक स्वभावाचे हो, फार ओरडायचे. पण त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी मित्रांच्या बरोबर पार्टीत गेलो. पार्टी रंगली होती आणि त्याच वेळेस माझे काही मित्र अंधारामध्ये काहीतरी करत होते. आम्ही पार्टीत होतो. तेवढ्यात एक मित्र माझ्या जाऊन आला, म्हणाला, ए अरे यार तू काय रे, आमच्या बरोबर येत नाहीस तू? अरे चल रे, एक कोल्ड्रिंक आवडतो तुला? हो. अरे आवडतं ना मला, दे ना कोल्ड्रिंक, दे ना. आणि ते मला कोल्ड्रिंक दिलं. मी कोल्ड्रिंक घटा प्यायलो. मला खूप आवडतं कोल्ड्रिंक. पण नंतर काय झालं, माझं डोकं गरगरायला लागलं. मला खूप त्रास व्हायला लागला. मला उलटी होण्यासारखं होतंय. मला उलटी होते. माझं डोकं गरगरतंय. तेवढ्यात तो मित्र म्हणाला मला, तुझं डोकं गरगरतंय ना रे, एवढंच ना, ही घे पावडर. अरे ही खाल्ली ना माणूस एकदम बरोबर ओके होते बघ. त्याने ती पावडर पांढरी होती, दिली मला. मी हळूच ती तोंडात टाकली आणि पाहतो तर माझ्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा, ते वेगळंच व्हायला लागलं मला. आणि मला चक्कर आल्यासारखं झालं. मी काही सुद्धा पडलो. दुसऱ्या दिवशी माझं डोकं गरगरायला लागलं होतं, खूप गरगरायला लागलं होतं. मला बेभान झाल्यासारखं वाटत होतं. मी काय केलं मला कळलंच नाही. मी त्याला विचारलं, अरे रात्री काय दिलं होतंस मला ते? त्याच्यामुळे माझं डोकं गरगरायला लागलं, मला चक्कर आली, मला खूप त्रास झाला. काय दिलं होतंस ते? हा त्या कोल्ड्रिंक मध्ये दारू होती का? तुला कळलं नाही रे? दारू होती. अरे माझे बाबा ओरडतील मला. मी ना दारू पित कधी. आणि ते पांढरं काय होतं? अरे ड्रग्स आम्ही नेहमी पितो, तुला देतो. ड्रग्स होतं. आता माझे बाबा मला घराच्या बाहेर काढतील रे. कशाला मला बसवलं? माझी वाट लावली तुम्ही. आता काय करू मी? माझ्या घरी कसं जाऊ?
बाबा हे एवढी रात्र झाली, कुठे गेला होता रे उंडरायला? कुठे होतास तेवढा वेळ? आणि हे काय तुझा झिंगाटलेला दिसतोय मला, तुझा अवतार असा काय झालाय? बाबा ते मित्राकडे बर्थडे पार्टीला गेलो होतो, बर्थडे पार्टीला, आणि हा असा अवतार करून आहे, तुझं तोंडाला वास येतोय. तू काय बरं वाईट केलंच नाही ना? काही दारूगिरीच्या नशेमध्ये दारूच पेलस तू? बाबा मारू नका मला, बाबा मी काय नाही केलं तर मित्रांनी फसवला, मी काय नाही केलं, बाबा मारू नका, बाबा मारू नका मला. त्या रात्री बाबाने मला खूप मारलं, खूप मारलं, अक्षरशः मला बाबाने लाथा मुक्याने मारलं. आणि त्या दारूच्या नशेमध्ये मला घराच्या बाहेरून तरी मला हाकलून दिलं. मी घराच्या बाहेर दूरवर गेलो. बाबांनी सुनावलं होतं, परत घरात पाऊल टाकायचं नाही. असला बेस्तादीन पोरगा माझ्या घराला कलंक आहे, अजिबात नकोस तू माझ्या घरामध्ये. घराची पायरी चढायचं नाही, बजावून सांगितलं होतं. आणि तेव्हाच माझ्या बाबांनी मला घराच्या बाहेर हाकललं. मी त्या नशेच्या आहारी गेलो होतो. आणि मग मी विचार केला, पैसा नाही, नशा कुठून करायची, नशा कुठून करायची. मग एकच सुचलं की भीक मागायची. आणि त्या दिवसापासून मी गावोगावी भीक मागतोय. भीक मागून मिळाल्या पैशामध्ये मी नशा करत राहिलो. पण तो दिवस आठवतोय मला, तो दिवस आठवतो. मी मंदिराच्या समोर भीक मागत होतो, पांडुरंगाच्या समोर भीक मागत होतो. मंदिरातले सगळे लोक कीर्तनासाठी आले होते, कीर्तन जोरात रंगलं होतं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. सज्जनो, हे पहा मित्रांनो, आपण सगळेजण या वैष्णवाचे वारकरी आहोत. कधीही कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. दारू गुटखा तुम्ही कुठंच सेवन करू नका. आरोग्याची काळजी घ्या. याच्यामुळेच आपल्या आया बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. विनाशाकडे जाऊ नका. हे त्या कीर्तनात मी त्या प्रबोधनकारांचे विचार ऐकले आणि माझ्यात परिवर्तन झालं. मी आज भिकारी आहे, पण मी तुम्हाला सांगतो, मी आता दारू नाही पितो. मी माझ्या पोटासाठी फक्त भीक मागतोय. म्हणून मी तुम्हाला सांगेन, कधी व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसन कुठलं करू नका. माझी जी दुर्दशा झाली, मी आज तो भिकारी झालोय, तो भिकारी तुम्ही होऊ नका. माझी अवस्था तुमच्यावर येऊ नका. भिकारी आपला दारी आला, द्या एकच पैसा, भीक वडी द्याना, द्या एकच पैसा, भीक वडी द्याना. धन्यवाद.